नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिक करंट थ्रू द कंडक्टरच्या 7व्या, खरं तर 6 भाग म्हटलं तरी 7वा भाग जो आहे, या भागामध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करतोय। 6 भाग आपण या असणाऱ्या टॉपिकला मुद्दामून दिलेत। आपण कसं शिकलोय, जो डिलीटेड अभ्यासक्रम आहे त्याला पण आपण मुद्दामून घेतलंय की जेणेकरून आपल्याला 12वीच्या असणाऱ्या करंट इलेक्ट्रिसिटीला अडचण कुठलीच येऊ नये। तो उद्देश ठेवून खरं तर आपण त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो टॉपिक आहे त्याला पुढे घेऊन चाललोय। मग पुढे घेऊन जात असताना आजचा आर्टिकल महत्त्वाचा आहे का आपल्याला सीईटीला? तितकंसं नाही। गेल्या वर्षीच्या पुस्तकामध्ये त्या असणाऱ्या आर्टिकलला ॲड केलं गेलं आणि ते जे आर्टिकल आहे त्यात कुठे एक्झाम्पल नाही, त्याला फॉर्म्युला नाही, फक्त समजून घ्यायची ती एक संकल्पना आहे। आणि ते जे आर्टिकल आहे त्याचं नाव आहे रेओस्टॅट। गंमत अशी आहे की हा जो रेओस्टॅट आहे याला आपण अनेक वेळा आपल्या असणाऱ्या प्रॅक्टिकलमध्ये वापरतो। मग तसं वापरत असताना त्याचं मूळ काम काय, तो असतो तरी कसा, हाही भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा। मुळात खरं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो तुमचा रेओस्टॅट आहे त्याचा विचार करायचा झाला तर तो जो रेओस्टॅट आहे त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते कन्स्ट्रक्शन मी दाखवले तसं असतं। म्हणजे ॲक्च्युली त्याला त्या ठिकाणी तिथं असणारे ते बेस आहेत। याला जर समजा सर्किटमध्ये जोडायचं आहे तर त्याला कनेक्शन टर्मिनल किती असतात तोही भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे। आणि मुळात खरं तर या ठिकाणी येत असणारा हा जो रेओस्टॅट आहे, या रेओस्टॅटचा विचार करत असताना त्याला इथे एक टर्मिनल आहे कनेक्शनला, या ठिकाणी एक आहे आणि त्याच्यानंतर इथं जिथं दिसते त्या ठिकाणी एक कनेक्शन आहे। जर वरच्या बाजूने आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी एक अशा प्रकारचं इन्स्ट्रुमेंट आपल्याला दिसतं की त्याला आपण हातामध्ये घेऊ शकतो आणि हातामध्ये घेत असताना त्याला आपण या असणाऱ्या इथल्या या रोलर भागावरनं आपण त्याला फिरवू शकतो। मुळात याला ज्या कुठल्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे त्याला म्हणतात स्लायडर। हा खरं तर त्याचा असणारा बेस किंवा त्याला त्या ठिकाणी ठेवत असताना याच्यावर ठेवलं जातं आणि इथं बघितलं किंवा या ठिकाणी आपण बघितलं तर तिथं खरं तर ती कनेक्शन्स आहे, टर्मिनल फॉर कनेक्शन। आणि हे जे टर्मिनल आहे या टर्मिनलला खरं तर व्हेरिएबल टर्मिनल या नावानं ओळखतात। मुळात खरं तर एक सिलेंड्रिकल नेचरचं असणारं नॉन कंडक्टिंग मटेरियल घेतलं जातं, त्याच्यावर बारीक तार तर गुंडाळली जाते किंवा रिबिन असते त्या कंडक्टिंग मटेरियलची, त्याला गुंडाळलं जातं या असणाऱ्या सिलेंड्रिकल नेचरच्या असणाऱ्या त्या नॉन कंडक्टरवर। त्याच्यानंतर त्या तारेचं एक टोक इथं आणलं जातं, दुसरं टोक इथं आणलं जातं। वरच्या बाजूला त्या ठिकाणी असा आडवा रॉड आहे, तो रॉड जो आहे तो कंडक्टिंग मटेरियलचा रॉड आहे आणि तो जो रॉड आहे त्या रॉडवर या पद्धतीनं बसल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारा तो एक स्लायडर असतो। तो खरं तर असा त्या असणाऱ्या टर्न्सवरनं मागं पुढं करत राहतो। म्हणजे असणारा जो रेओस्टॅट आहे त्या रेओस्टॅटचा विचार करत असताना याचं दुसरं नाव आहे ते म्हणजे व्हेरिएबल रेझिस्टन्स। याला पॉट पण म्हणता येतं किंवा पोटेन्शिओमीटर सुद्धा म्हणता येतं। मुळात खरं तर याच्या सहाय्यानं आपल्याला काय करावं लागतं आणि काय करता येतं हाही भाग महत्त्वाचा आहे। 12वीला वापरत असताना किंवा कदाचित 11वीला ओहम्स लॉ नावाच्या एक्सपेरिमेंटला वापरत असताना याची ही जी 2 कनेक्शन्स आहेत ती एकदम इथली 2 कनेक्शन्स आहेत ती एकदम वापरली नाही जात। एकतर याला एक वायर जोडा, याला एक जोडा किंवा याला एक जोडा आणि याला एक जोडा। आपण ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सर्किटमधला करंट कमी जास्त करायसाठी या असणाऱ्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करतो त्यावेळेस याच्यामध्ये असणारी जी 2 टर्मिनल्स आहेत ती 2 टर्मिनल्स फक्त जोडली जातात। मुळात हा जो रेओस्टॅट आहे हा रेओस्टॅट इलेक्ट्रिक करंट कमी जास्त करायला जसं वापरतात तसं एखाद्या ठिकाणी प्रकाशाची तीव्रता कमी जास्त करायची आहे
अनेक ठिकाणी अनेक प्रोग्राम करत असताना असणारा जो प्रकाश आहे तो त्या चेहऱ्यावर टाकला जात असताना त्याची इंटेन्सिटी कमी जास्त करावी लागते. तशी ती इंटेन्सिटी कमी जास्त कधी होईल? करंट कमी जास्त झाला तर. आणि हा जो करंट आहे तो कमी जास्त करायला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या रेओस्टॅटचा वापर केला जातो. म्हणजे करंटची इंटेन्सिटी कमी जास्त करायची असू द्यात, तुमच्या असणाऱ्या घरामधला जो रेडिओ आहे, ज्याला खरं तर त्या ठिकाणी व्हॉल्यूम कंट्रोल नावाचं जे बटन असतं, त्याच्यामध्ये ह्या प्रिन्सिपलचा वापर करतात. ह्याचाच डायरेक्ट करत नाहीत, या प्रिन्सिपलचा वापर करतात आणि त्याच्या सहाय्यानं तो जो आवाज आहे त्याचं जे ॲम्प्लिट्यूड आहे, त्याची जी तीव्रता आहे ते आपल्याला कमी जास्त करता येते. दॅट इज ऑल्सो पॉट, दॅट इज ऑल्सो रेओस्टॅट. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या वेगवेगळ्या कामासाठी या असणाऱ्या रेओस्टॅटचा वापर केला जातो. हा एक व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे आणि असा जर तो व्हेरिएबल असेल तर लक्षात ठेवायचं आहे ही जी दोन टर्मिनल्स आहेत यांना म्हणतात फिक्स्ड टर्मिनल, आणि वरचं जे व्हेरिएबल आहे त्याच्या सहाय्यानं आपण त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रेजिस्टन्स आहे तो व्हेरी करू शकतो. कारण काय होतं, याच्या सहाय्यानं आपण याच्यावरनं फिरवत असताना त्या असणाऱ्या ज्या टर्न्स आहेत त्याची जी लांबी आहे ती लांबी कमी जास्त होते. लांबी जर कमी जास्त व्हायला लागली तर करस्पॉन्डिंग असणारा रेजिस्टन्स कमी जास्त होतो आणि रेजिस्टन्स कमी जास्त व्हायला लागला तर मग मात्र त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो करंट आहे त्याला कमी जास्त करता येतं. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ते इन्स्ट्रुमेंट कुठल्या कामासाठी कधी कसं वापरायचं आहे त्याच्यावरनं त्या ठिकाणी त्याचे फंक्शन्स अवलंबून असतील. त्यामुळे इथं नक्की लक्षात ठेवा, असणारा हा एक रेओस्टॅट आहे आणि रेओस्टॅटलाच दुसरं नाव आहे व्हेरिएबल रेजिस्टन्स, आणि त्याच्या सहाय्यानं आपण असणाऱ्या सर्किटमधला जो करंट आहे त्याला कमी जास्त करता येतं. आत्ता तुमच्या समोर रेओस्टॅट नाही आहे. ज्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी तो जो रेओस्टॅट आहे त्याला बघणार आहात त्यावेळेस तुम्हाला तिथं असणारा तो जो रेओस्टॅट आहे तो जादाचा कळेल. आत्ता तो इतक्या सहजासहजी कळणार नाही, वापरल्यानंतर मग अजून जास्त तो क्लिअर होईल. पण याच्यावर फारसं CET MCQs वगैरे काय नाही. आर्टिकल दिलंय तुम्हाला, त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे आर्टिकल आहे ते आर्टिकल घेणं गरजेचं होतं. म्हणून खरं तर आपण त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे आर्टिकल आहे ते आर्टिकल आत्ता घेतले, आज घेतले. या टॉपिकमधलं एक शेवटचं आर्टिकल आहे. म्हणजे दिवाळीच्या अगोदर खरं तर हा टॉपिक आपला विथ एक्झाम्पल पूर्ण होईल. दिवाळीचे काय 4-5 दिवस आपण नक्कीच सुट्टी घेतोय, आपण नाही कुठले व्हिडिओज पाठवणार आहोत. पण या असणाऱ्या परिस्थितीचा विचार केला तर आपल्याला परीक्षा देत असताना कुठलीही अडचण न यावी यासाठी आपण त्या असणाऱ्या टॉपिकला या पद्धतीनं पुढं घेऊन चाललो आहे. भविष्यात खरं तर तुम्हाला कॉलेजमध्ये आल्यानंतर किंवा यावं लागल्यानंतर मग कळलं. कारण आत्ताची तर परिस्थिती अशी आहे की ना घटक चाचणी आहे, ना सामय परीक्षा आहे, ना कॉलेज सुरू व्हायला बाउंड्री दिलेली आहे. आजच्या तारखेचा विचार केला तर जवळजवळ सगळं अनलॉक केलंय, सगळं केलंय. म्हणजे आज जर आपण बघितलं, आज समजा तारीख 5 आहे, तर सिनेमागृह पण चालू झाले, नाट्यगृह पण चालू झाले, जिम पण चालू झाल्या, योगाचे क्लास पण चालू झाले. म्हणजे सगळं चालू झाले. फक्त आणि फक्त शाळा आणि कॉलेज तेवढं राहिले. कारण तिथं भीती जास्त आहे, कारण तिथं लहान मुलं आहेत, मुलांची गर्दी आहे, जवळ एकमेकाच्या राहणार आहेत, जास्त इन्फेक्शनची शक्यता आहे. त्यामुळं आत्ता तरी सध्या ते थांबलेत. पण नशिबानं सध्या तरी आपल्याकडे असणाऱ्या त्या पॉझिटिव्हची संख्या कमी होत चालली आहे. लाट युरोपमध्ये आले, आपल्याकडे काय होईल नाही सांगता येत, पण आत्ता तरी आपण सेफ आहोत, सध्या तरी बरं वाटतंय ते. मग ह्यातलं शेवटचं आर्टिकल कुठलं आहे ज्याचा विचार आपल्याला करावा लागेल? याच्यामध्ये असणारं जे शेवटचं आर्टिकल आहे त्याचं नाव मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं लिहितोय. याला आपण ग्रुपिंग ऑफ सेल्स या नावानं ओळखूयात. सेल कसा आहे तो सेल? Cell is an electrical device which converts chemical energy into electrical energy. त्याचे प्रकार काय असतात, त्याचे जे व्हेरिएशन्स आहेत ते आपण शेवटच्या आर्टिकलला बघणारच आहे. पण तात्पुरता आपण असा विचार केला, जसं आपण रेजिस्टन्सला ग्रुपिंग करू शकतो तसं आपल्याला सेल्सला पण ग्रुप करता येतं. आणि तसं जर त्या सेल्सला आपल्याला ग्रुप करायचं झालं
तर मग त्या ग्रुपिंगच्या करस्पॉन्डिंग असणारे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, मॅथमॅटिकल फॉर्म्युल्यामध्ये कसं रूपांतर करता येतं, या अशा लहान लहान गोष्टींचा विचार करत आपल्याला जायचं आहे. तर पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे, जसं सेल्स तसेच रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्सचा विचार करत असताना आपण सांगतो रेजिस्टन्स कनेक्ट करायचे झाले तर बेसिकली त्याला दोन प्रकारामध्ये जोडता येतं, जे आपण बघितलंय. खरं तर रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन सिरीज अँड रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन पॅरलल. एकसर जोडणीमध्ये रेजिस्टन्स जोडता येतात किंवा समांतर जोडणीमध्ये रेजिस्टन्स जोडता येतात. हे जसं आपण रेजिस्टन्ससाठी करू शकतो तसंच आपल्याला सेलसाठी सुद्धा करता येतं. काय करायचं, कसं करायचं, काय केलं जातं? मुळात आपण पहिल्यांदा असा विचार करूयात की आपल्याकडं त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे सेल्स आहेत आणि त्या सेलला जोडत असताना आपण जर समजा या पद्धतीनं जोडले, समजूया त्याचं EMF E1 आहे, याचं EMF E2 आहे, याचं EMF E3 आहे. इथं समजा A आहे आणि इथं समजा B आहे. मुळात जर समजा या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे सेल्स आहेत ते जर जोडले असतील तर तिथं असणारं ते जे कॉम्बिनेशन आहे त्याला ज्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे ते म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द सेल्स, ग्रुपिंग मधला पहिला प्रकार. मग ह्याला वाक्यामध्ये लिहायचं झालं तर कसं लिहिता येतं, काय करावं लागेल? ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे सेल्स आहेत त्याला वाक्यामध्ये लिहित असतो त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवायचं आहे, सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज in such a manner that negative terminal of the first cell is connected to the positive terminal of the second cell. इथं जर बघितलं आपण तर हे पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. एका सेलचं पॉझिटिव्ह दुसऱ्या सेलच्या जर निगेटिव्हला जोडलं आपण तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे कॉम्बिनेशन आहे त्याला सम या मेथडनं म्हणतात किंवा त्याला सिरीज कॉम्बिनेशन या नावानं पण ओळखतात. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर आपण असा विचार करूयात की माझ्याकडं हा एक सेल आहे जो आपल्या घरामधला आहे, 1.5 व्होल्टचा आहे. हा एक सेल आहे 1.5 व्होल्टचा आहे. याचा जर रिझल्टंट EMF जर मी विचारात घेतलं तर त्या ठिकाणी ते येणार आहे 3 व्होल्ट. 1.5 व्होल्ट आणि 1.5 व्होल्ट आपण आपल्या बॅटरीमध्ये सेल वापरत असताना, रेडिओमध्ये सेल वापरत असताना, रिमोट कंट्रोलमध्ये सेल वापरत असताना जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त सेल आपण वापरत असू तर तिथं ज्या कुठल्या मेथडचा वापर केला जातो ती जी मेथड आहे त्याला म्हणतात सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द सेल्स. त्याला पर्याय नाव लक्षात ठेवा, त्याला सम मेथड या पण नावानं ओळखतात. कारण आपल्याला नुसतं बोर्डाच्या परीक्षेला धरून चालायचं नाही, आपल्याला बाकीच्या गोष्टींचा पण विचार करावा लागतो आणि तसा विचार तिथं केला जात असताना पहिली मेथड लक्षात ठेवायचा सम मेथड किंवा पहिली मेथड लक्षात ठेवायचं एकसर जोडणी किंवा त्याला म्हणायचं सिरीज कॉम्बिनेशन. याचा जर विचार करायचा झाला तर मग तो जो विचार आहे तो आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये करता येतो आणि याच्यासाठी जर समजा आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला जर लिहायचा झाला तर आपल्याला माहित आहे आपल्याकडचा जो फॉर्म्युला आहे V = E - IR. मी तुम्हाला हा फॉर्म्युला सांगितला होता. याचा वापर आपण करू शकतो आणि याचा वापर करत असताना रिझल्टंट EMFचा विचार करतोय आपण किंवा इक्विव्हॅलंट EMFचा विचार करतोय. या सगळ्यांची समेशन घ्यावे लागेल, आयला बाजूला काढावं लागेल आणि त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इंटरनल रेजिस्टन्सची पण समेशन घ्यावं लागेल. करंट सेम वाहतो, करंटला समेशन नाही करून चालत, करंटची किंमत वाढत नाही. ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सेल्सला सिरीज कॉम्बिनेशनला जोडतोय त्यावेळेस लक्षातच ठेवायचं आहे तिथं असणारा तो जो करंट आहे तो करंट त्या ठिकाणी वाढत नाही, तिथं वाढतंय त्या ठिकाणी इंटरनल रेजिस्टन्सची किंमत. प्रत्येकाच्या सेलमध्ये आतल्या बाजूला इंटरनल रेजिस्टन्स नक्की आहे.
सेल जसे जसे बदलत जाऊ तसा तसा तो इंटरनल रेजिस्टन्स बदलत जातो. याचा अर्थ असा झाला, मला रिझल्टंट व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्सचा विचार करायचा झाला तर समेशन ई मायनस आय समेशन आर याचा विचार इथं करावा लागेल. हे कशासाठी लिहिलं आपण, जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे सेल्स आहेत त्याची संख्या जर जास्ती असेल तर. कारण इथं मी लिहिलंय बघा, 2 सेल या पद्धतीनं जोडले, 1.5 अधिक 1.5 3 व्होल्ट झालं. सध्या तरी मी त्याचा इंटरनल रेजिस्टन्स नाही लिहिलेला. आपल्याला त्याचा विचार करत असताना या फॉर्म्युल्याच्या सहाय्यानं गणित सोडवावी लागतील. नाही सोपं 11वी 12वी. कारण असं जर कॉम्प्लिकेटेड आलं तर त्याची गणितं सोडवताना आपली दमछाक होते. आत्ता या इन्स्टंटला जर समजा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये रिझल्ट नाही मिळालेला नीटला, फार कमी ठिकाणी मिळाला आहे. पंढरपूरमध्ये सुद्धा प्रॉपर रिझल्टच नाही. एवढं मोठं शहर आहे, एवढे मोठे क्लासेस आहेत, कुठं आहे रिझल्ट नीटला? नाही रिझल्ट कसला लागलेला. का नाही लागत? तर मुळात खरं तर जे बेसिकली करावं लागतं ते करून घेतलं पण जात नाही आणि केलं पण जात नाही. मी तर म्हणतो, मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतोय त्या पद्धतीनं जर वाचत राहिला तर नाही नीट अवघड जात. नीटचा पेपर सोपाच असतो, नाही अवघड जात. करावं लागतं ना. पण तर या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सेलचा विचार करावा लागतो. आणि असा विचार करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे, आपण सध्या सिरीज कॉम्बिनेशनचा विचार करतोय किंवा सम मेथडचा विचार करतोय. आणि असा विचार करत असताना मग असं असणारं जे सर्किट आहे याच्यासाठी त्या ठिकाणी तिथं असणारे ॲडव्हान्टेजेस काय आहेत तर पुस्तकामध्ये दिले तेच तुम्ही वाचणार आहात. पहिला जो ॲडव्हान्टेज आहे तो म्हणजे रिझल्टंट पोटेन्शियल डिफरन्स इन्क्रीजेस. याच्यामध्ये असणारं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते रिझल्टंट पोटेन्शियल डिफरन्स याच्यामध्ये वाढू शकतं. आणि जर दुसरा विचार करायचा झाला तर नक्की लक्षात ठेवायचं आहे, सेल कुठला डॅमेज झाला आहे त्याच्यामधला ते नक्की कळून त्याला बाजूला काढतायत. वी कॅन रिमूव्ह द सेल विच इज टू बी डॅमेज्ड. यातला जो बाद सेल झाला आहे, जो डिस्चार्ज झाला आहे, जो खराब झाला आहे, त्याला आपल्याला या पद्धतीनं सेल जोडत असताना त्याला नक्की काढता येतं. त्यामुळं जनरली त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे सेल्स आहेत ते जोडत असताना ज्या कुठल्या कॉम्बिनेशनला जोडतात ते जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन किंवा सम मेथडनं जोडतात. आता हे आपण मान्य केलं बाबा, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये या पद्धतीनं आपल्याला विचार करावा लागेल. सिरीज कॉम्बिनेशनने या पद्धतीने विचार करत असताना आता मात्र आपल्याला विचार करावा लागेल की बाबा सिरीज कॉम्बिनेशन सारखंच आपल्याला पॅरलल कॉम्बिनेशनचा विचार करता येतो का? येतो. ते मात्र नीट लक्षात ठेवायचं. कसं आहे बघा, त्यात थोडं मॅथमॅटिक्स आहे ते समजून घ्यायसारखं आहे. त्यामुळे मी आत्ता तुम्हाला सिरीज कॉम्बिनेशनचं दिलंय आणि सिरीज कॉम्बिनेशन देत असताना वाक्य तर आता नक्की लक्षात राहिले आपल्या की सिरीज कॉम्बिनेशनमध्ये त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे सेल्स आहेत ते सेल्स जोडत असताना एका सेलचं पॉझिटिव्ह दुसऱ्या सेलच्या जर निगेटिव्हला दिलं तर आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे रिझल्टंट EMF आहे किंवा रिझल्टंट पोटेन्शियल डिफरन्स आहे ते नक्कीच वाढवता येतं आणि वाढतं. पण ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या दुसऱ्या कॉम्बिनेशनचा विचार करतोय ग्रुपिंगमधल्या, म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशनचा ज्यावेळेस आपण विचार करतोय त्यावेळेस मग उत्तर कसं काढलं जातं, काय असतं पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे. आपण कल्पना करूयात की त्या ठिकाणी हा एक सेल आहे आणि हा समजा माझा दुसरा सेल आहे. जर त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे सेल्स आहेत ते दाखवत असताना पुस्तकात नाही दाखवलं पण आपण याला असं नक्की दाखवू शकतो खरं तर. आणि दाखवत असताना याचा इंटरनल रेजिस्टन्स R1 आहे, याचा R2 आहे, याचं EMF E1 आहे, याचं EMF E2 आहे. याला आपण A म्हणूयात आणि याला आपण B म्हणूयात. शक्यतो घरामध्ये आपण सेल या पद्धतीनं कधी नाही वापरत. त्यामुळे या पद्धतीनं जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे सेल्स आहेत ते वापरले जात असतील
आणि आपल्याला याच्यावरनं काय मॅथमॅटिकल फॉर्म्युलेज जर तयार करायचे झाले तर तसे ते जे फॉर्म्युले आहेत ते तयार करत असताना सिंपल मॅथमॅटिक्सचा आधार घेऊन आपण त्या फॉर्म्युल्याला नक्की तयार करू शकतो. म्हणजे पहिलं वाक्य इथं लक्षात ठेवायचं आहे, सेल्स, नंबर ऑफ सेल्स आर कनेक्टेड इन पॅरलल in such a manner that positive terminals of the all cells are connected common and negative terminals of the cells are connected common. दोन कॉमन पॉईंट मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला जर जोडलं गेलं तर त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे सेल्स आहेत याला पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ द सेल्स या नावानं ओळखतात. आणि ॲक्च्युली त्या ठिकाणी हे गेल्या वर्षीच्या सिलेबसमध्ये ॲड झालंय, पूर्वी नव्हतं दिलेलं असं. पूर्वी सोपं केलं होतं, आता थोडं टफ केलं. त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल वेगळंच आणलंय. का वेगळं आणलंय तर तुम्हाला भविष्यामध्ये नीटची परीक्षा सोपी जावी हा उद्देश आहे त्यांचा, आणि अतिशय छान त्यांनी निर्णय घेतलाय. आता फॉर्म्युल्याकडे वळत असताना कसं करायचं आहे ते बघायचे. फॉर्म्युले कसे करायचे आहेत बघा. माझ्याकडं मगाचा मूळ फॉर्म्युला आहे V=E-IR. हा फॉर्म्युला मी मुद्दामून तसाच ठेवला. हा जो माझा बेसिक फॉर्म्युला आहे, या बेसिक फॉर्म्युल्याचा विचार करून मला दोन सेलसाठी दोन वेगवेगळ्या करंटचा विचार करायचा आहे. कारण मी काय करू शकतो, I1 हा करंट एका सेलमधला आहे, I2 हा करंट दुसऱ्या सेलमधला आहे, आणि मला जर रिझल्टंट करंटचा विचार करायचा आहे तर तसा विचार करत असताना I=I1 + I2 करता येईल. दोन कॉम्बिनेशन मधला सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये प्रत्येक सेलच्या थ्रू वाहणारा जो करंट आहे तो सेम राहतो, पण पोटेन्शियल डिफरन्स वाढतं. इथं उलटं घडतं. ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे सेल्स आहेत ते आपण समांतर जोडणीला जोडतोय, म्हणजेच पॅरलल कॉम्बिनेशनला जोडतोय, अशा परिस्थितीमध्ये त्याचं जे रिझल्टंट पोटेन्शियल आहे ते मात्र तेच राहतं. करस्पॉन्डिंग करंट जो आहे तो मात्र त्या ठिकाणी बदलतो. याचा अर्थ यातला करंट I1 घेऊयात, यातला करंट I2 घेऊयात, त्याचं EMF E1 आहे, याचं EMF E2 आहे, याचा इंटरनल रेजिस्टन्स R1 आहे, याचा इंटरनल रेजिस्टन्स R2 आहे. याच्यावरनं इक्वेशन तयार करायचं आहे. तुम्हाला लगेच डोक्यात लॉजिकली क्लिक व्हायला पाहिजे आहे, पोटेन्शियल डिफरन्स तेच राहते. याचा अर्थ 20 पहिल्या सेलसाठी घेतलं तर E1 - I1 R1 आलं. V तर तेच राहणार आहे ना. असं करत असताना मी जर I1 R1 ला इकडं आणलं, म्हणजे I1 R1 = केलं तर E1 - V होईल. इकडचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह होईल तिकडं, तिकडचं निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल इकडं. सिंपल मॅथमॅटिक्स आहे, काहीच नाही केलेलं मी. आणि असं करत असताना मला खरं तर I1 ची किंमत काढायची आहे, आणि ती किंमत काढत असताना माझा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आता असा होईल, I1 = E1 - V/R1. आता काय केलंय, पुस्तकात परत कारण नसताना त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन करत गेलेत. आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी कॉम्प्लिकेशन्स आहेत ती टाळायचीत. म्हणजे काय करायचं आहे, आता इक्वेशन नंबर 2 ला फक्त कम्पेअर करायचं आहे. मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे इक्वेशन आहे ते कम्पेअरिंग केलं, 2 ला कम्पेअरिंग केलं, आणि करस्पॉन्डिंग असणारं इक्वेशन करंट I2 साठी लिहायचं ठरवलं, आणि तुम्हाला विचारलं असतं माझ्या पुढं असता तर सांग I2 बरोबर काय, तर तुम्ही काय म्हणला असता, सोपं आहे की सर, I2 = E2 - V/R2. याला इक्वेशन नंबर 3 देऊयात. कुठल्या मेथडनं चाललोय ते नीट बघा. मुळात मी याला चौकोन करून का ठेवलंय फळ्यावर तसंच, तर मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इक्वेशनचा वापर करून करस्पॉन्डिंग असणाऱ्या दोन करंटच्या किमती काढायच्या आहेत, आणि तशा त्या किमती तिथं काढल्या जात असताना सिंपल मेथडनं त्या किमती निघू शकतात. I1चं उत्तर काढलं E1 - V/R1 आलं, आणि I2चं उत्तर काढलं E2 - V/R2 आलं. उत्तर काढलं नाही मी, ते ह्याच्याशी फक्त तुलना करून लिहिले, आणि तसंच लिहायचं परीक्षेत. त्या पुन्हा स्टेप्स करत बसायची काय गरज नाही लागत, सोपं होईल ना ते. आता काय करूयात, आपण त्या असणाऱ्या इक्वेशन नंबर 1 मध्ये या किमती ठेवूयात, म्हणजे आपल्याला एक वेगळंच इक्वेशन मिळेल. I = आता पहिलं बघा, I1 ची किंमत माझी किती आहे, E1 - V/R1 प्लस I2 ची किंमत किती आहे माझी,
E2 मायनस व्ही अपॉन R2 आहे. व्ही सेम आहे, काय फरक नाही त्याच्यामध्ये. याला परत थोडंसं सेपरेट करून आपण लिहूयात. आणि मी जर सेपरेट करून लिहिलं I इज इक्वल टू E1 अपॉन R1 मायनस व्ही अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2 मायनस व्ही अपॉन R2. फक्त डिस्ट्रीब्यूट केलंय मी, वेगळं काहीच केलेलं नाही, तर कसलाही रिसर्च नाही काय नाही. असं जर तिथं झालं आणि याच्यावरनं आपण फायनल इक्वेशनच्या दिशेनं जर वाटचाल करायची ठरवली, तर आता ते जे इक्वेशन आहे ते कसं येतंय तेही बघा. कारण आता मी ही दोन्ही सध्या पुसून टाकतोय, मला त्याची गरज नाही लागणार आहे. आणि असं या ठिकाणी पुसलं जात असताना आता एक तसंच ठेवलंय वरचं मुद्दा म्हणून मी आता काय करतोय, I इज इक्वल टू लिहित असताना पहिल्यांदा लिहितो E1 अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2 मायनस व्हीला जर मी कॉमन काढलं आणि ब्रॅकेटमध्ये जर काय लिहायला पाहिजे असं तुम्हाला विचारलं, तर तुम्ही काय म्हणणार की सर ब्रॅकेटमध्ये लिहा 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. व्हीला कॉमन काढलंय म्हणजे परत काय झालं बघा, I इज इक्वल टू इथं E1 अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2 मायनस व्ही ब्रॅकेटमध्ये इथं R1 R2 झालं, इथं मात्र R2 प्लस R1 आलं, कारण R1 R2चा लसावी काढला मी. E1 अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2 मायनस व्ही इन ब्रॅकेट R2 प्लस R1 अपॉन R1 R2 लिहिलंय मी. अजून थोडं इक्वेशन मला सिम्प्लिफाय करायचं आहे. I इज इक्वल टू इथं लिहिताना मी जर R1 R2 लिहिलं तर तुम्ही 100% मला सांगाल की सर याला R2 न गुणा आणि त्याला R1 न गुणा. परत लसावीच काढला ना मी. त्याला R2 न गुणलं, त्याला R1 न गुणलं, E1 R2 प्लस E2 R1 अपॉन R1 प्लस R2 झालं. याला पण एक ब्रॅकेट टाकतो, मायनस व्ही इथं ठेवतो, R1 प्लस R2 अपॉन R1 R2 लिहितो. R2 प्लस R1 काय ना R1 प्लस R2 काय फरक नाही पडत. मला काय करायचं आहे, त्याच्याशी तुलना करत जात असताना मला इक्वेशन तयार करायचं आहे. ते इक्वेशन करताना मी याच्यानंतर काय करतो बघा, आता मला ज्याची गरज नाही त्याला परत एकदा मी पुसून टाकलं. आणि त्याला पुसून टाकलं जात असताना आता व्ही इन ब्रॅकेट R1 प्लस R2 अपॉन R1 R2 याला इकडं आणलं तर त्याला पलीकडे घेऊन जावं लागेल. इज इक्वल टू E1 R2 प्लस E2 R1 अपॉन R1 R2 झालं. आणि असं होत असताना मायनस आय आलं, कारण इकडचं प्लस तिकडं गेलं का मायनस झालं. आता याच्यानंतर पुन्हा पुढे काय करायचं बघा. याच्यानंतर ज्यावेळेस आपण पुढचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, ह्याला तिकडं घेऊन जायचं आहे. व्ही इज इक्वल टू हा ब्रॅकेट मी तसाच ठेवतो, E1 R2 प्लस E2 R1 अपॉन R1 R2 झालं. इथं उलटून गुणिले येईल आणि इथं येणार आहे R1 R2 अपॉन R1 प्लस R2 येईल. मायनस आयला पण मला गुणावा लागेल आणि त्याला गुणत असताना R1 R2 अपॉन R1 प्लस R2 करावं लागेल. थोडं समजायला मॅथमॅटिकल जातं अवघड, पण इतकं काय अवघड नाही जात. साधं साधं गणित करत चाललोय मी. आणि अशा गणितातली उत्तरं काढत असताना थोडं प्रॅक्टिस करावं लागतं, त्याचं रिपीट करावं लागतं, त्याला रिवाईज करावं लागतं, नाहीतर येत नाही ते. त्यामुळे इथं काय केलंय बघा, हे उलटून गुणिले पलीकडे झालं R1 R2 अपॉन R1 प्लस R2. त्याला पण मला गुणावं लागेल म्हणून I इंटू R1 R2 अपॉन R1 प्लस R2 केलंय. पुस्तकात ज्या स्टेप टाळल्या त्या मी इथं मुद्दामून घेतल्यात की जेणेकरून तुम्हाला ते कळावं, कारण ह्यातला तो सगळ्यात महत्त्वाचा आणि मुख्य उद्देश आहे. आणि तसं जर असेल तर इथं दिसतंय ते आपण कॅन्सल करू शकतो. R1 R2 कॅन्सल झालं. याचा अर्थ असा झाला V1 इज इक्वल टू इथं आलं E1 R2 प्लस E2 R1 अपॉन R1 प्लस R2 आलं, मायनस आय इंटू R1 R2 अपॉन R1 प्लस R2 आलं.
आणि हे इक्वेशन त्या इक्वेशनला कम्पेअर करून आपल्याला लिहायचं आहे. सध्या आपण विचार करताना फक्त त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या 2 सेलचाच विचार करून इक्वेशन लिहितोय. आणि 2 सेलचा विचार करून इक्वेशन लिहित असताना फक्त मॅथमॅटिक्सचा आधार घेत घेत आपण पुढं चाललोय. आणि तसं पुढं जात असताना आपल्याकडं या प्रकारचं इक्वेशन तयार झालं. असं इक्वेशन इथं आल्यानंतर आता मी परत याच्यातला जो खालचा भाग आहे याला मी पुसून टाकतो. आता मला याची गरज नाही लागत. तुम्ही मात्र परत 1-2-3दा बघा, कारण यातलं मॅथमॅटिक्स इतक्या सहजासहजी कळत नाही. मी जर समजा आता याला असं लिहिलं, V इज इक्वल टू E इक्विव्हॅलंट मायनस I R इक्विव्हॅलंट. बघा इथं ह्याच्याशी मी मुद्दामून ते इक्वेशन चौकोन करून तसंच ठेवलेलं कारण ते आहे. इथं ह्याच्या ऐवजी माझं E इक्विव्हॅलंट झालं, त्याच्या ऐवजी माझं R इक्विव्हॅलंट झालं. म्हणजे या असणाऱ्या इक्वेशनला जर समजा आपण या इक्वेशनशी जर कम्पेअर केलं तर आपण नक्की सांगू शकतो मला E इक्विव्हॅलंट इज इक्वल टू लिहायचं आहे. तर E1 R2 प्लस E2 R1 अपॉन R1 प्लस R2 करावं लागेल. आणि मी जर R इक्विव्हॅलंट लिहायचं ठरवलं तर R1 R2 अपॉन R1 प्लस R2 लिहावं लागेल. म्हणजे 1 अपॉन जर R इक्विव्हॅलंट केलं तर हे सिम्प्लिफाय करूयात. 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 झालं. किंवा याला आपण असं पण लिहू शकतो, E इक्विव्हॅलंट अपॉन R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू E1 अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2. तुम्हाला कसं झालं, जस्ट सुरुवात झाली आणि जरा थोडंसं टफकडे जावं लागतं. पण आता ते शासनानं ठरवलंय की तुम्हाला टफ जेवढं दिलं जाईल तेवढं तुमचं नीट जास्त तयार होईल. हे पूर्वी कधीच पुस्तकामध्ये नव्हतं, ते आत्ता अलीकडे ॲड केलं. आम्ही पूर्वी नीटला घ्यायचो आहे आणि आता नीटला तर तुम्हाला ॲटोमॅटिकली तुम्ही प्रिपेअर्ड होत राहणार, त्याला वेगळी करायची गरज नाही लागणार आहे. आपल्या बोर्डाचं पहिलं नीटचं पुस्तक वेगळं होतं, आता तसं नाही झालेलं. नीटसारखंच बोर्डाचं पुस्तक झालं, काही फरक नाही. उलट आपलं चांगलं जास्त इम्प्रूव्ड पुस्तक आहे. त्याच्यामध्ये जिलंय मी तसंच घेतलं, त्यात काय नाही बदल केलेला. जिथं बदल केला जातो तिथं सांगितलं जातं. त्यामुळे ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी या इक्वेशनचा विचार करतोय, याच्याशी तुलना केलं, याच्याशी तुलना केलं, इक्वेशन हे तयार झालं, हे तयार झालं, या दोघावरनंच हे 2 लिहिलेत, वेगळं काय लिहिलेलं नाही. इथं 1 अपॉन R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. E इक्विव्हॅलंट अपॉन R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू E1 अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2 झालं. जर आपल्याकडे जास्तीचे सेल असतील आणि जर समजा एक फायनल इक्वेशन लिहायचं आहे, म्हणजे E इक्विव्हॅलंट अपॉन R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू E1 अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2 प्लस डॅश डॅश. कारण n नंबरचे सेल्स आहेत, याच्याशी तुलना करून इक्वेशन मी लिहिलंय. ते लिहित असताना इथं मात्र इक्वेशन तयार झालं, E इक्विव्हॅलंट अपॉन R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू E1 अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2 प्लस डॅश डॅश EN अपॉन RN. म्हणजे हा टॉपिकमध्ये जे थोडंसं अवघड आहे ते पण आपण मुद्दामून घेतोय. कारण त्याने अवघड काय इन्व्हर्ट केले पूर्वी नव्हतं, आता मी म्हणलं ना तुम्हाला, त्या अवघड काय इन्व्हर्ट केलं तर आपलं प्रिपरेशन JEE ला पण व्हावं किंवा बाहेरच्या कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला महाराष्ट्रातला विद्यार्थी चालला पाहिजे, ही त्यांची मानसिकता आहे. आणि हे जर नाही करता आलं आपल्याला तर आपण परत मागं पडतो. कारण यावर्षी सुद्धा अख्ख्या देशाचा विचार केला तर खालून 2 नंबरला महाराष्ट्राचा नीटचा रिझल्ट आहे. म्हणजे विचार करा, लाखो विद्यार्थ्यांना 10वीला 98, 99, 100% मार्क असतील. पुढे त्यांना का नाही येत याचं कारण नुसतं पाठ करून लिहायचं नाही, त्याचं समजून घ्यायचं. त्यामुळे यातलं सिम्पल मॅथमॅटिक्स आहे, याला या पद्धतीनं समजता येईल. की डायग्रॅम तुम्हाला दिलेली आहे, मॅथमॅटिकल फॉर्म्युले तुम्हाला दिलेत, या सगळ्यांचं तुमचे आवर्तन 1-2दा होऊ द्या. कारण हे एकदा वाचून कळत नाही आणि वाचून कळायसारखं पण नाही. आणि खरं तर ते माझ्या समोर तुम्ही नाही आहात, म्हणजे जर समोरच असता तर मी जास्त तुम्हाला विचारून करून घेतलं असतं, होईल भविष्यात कधीतरी. त्यामुळे याचा विचार करत असताना यात एक लहानसं पुन्हा त्यांनी दिलंय, ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. ॲडव्हान्टेजचा विचार करत असताना पहिला ॲडव्हान्टेज लक्षात ठेवायचा आहे,
याच्यामध्ये जर एखादा सेल खराब झाला तरी सर्किट पूर्ण ओपन होत नाही. हा त्याचा ॲडव्हान्टेज आहे. आणि डिसॲडव्हान्टेजचा विचार करायचा झाला तर याचं रिझल्टंट व्होल्टेज वाढत नाही, ते तसंच राहतं कॉन्स्टंट. आपल्याला रिझल्टंट व्होल्टेज वाढावी अशी अपेक्षा आहे आणि ते व्होल्टेज नाही वाढत. त्यामुळे आपल्याला पुस्तकात ज्या पद्धतीनं ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस दिलेत त्या पद्धतीनं तुम्ही ते वाचून काढा. आता कळतं तुम्हाला, स्वतः जरा मोटिवेशन देऊन वाचल्यानंतर जादाचं कळतं. त्यामुळे या सगळ्या कॉन्सेप्टचा विचार आपल्याला त्या ठिकाणी त्या आर्टिकलला नक्की करावा लागेल. एकदा घरी जावा, घरी गेल्यानंतर पुस्तक उघडा, पुस्तकातनं वाचा, वाचल्यानंतर तयारी करा, लिहून काढा, लिहून माझ्या नोट्स एकदा बघा, ह्याच्यातनं बघा, सगळं क्लिअर होत जाईल. आता एक लहानसं आर्टिकल आहे ते आपण उद्याच्या म्हणजे ह्याच्यानंतरच्या लेक्चरला घेतोय. नंतर आपण एक्झाम्पलला पण सुरुवात करतोय. या टॉपिकचे आपण एक्झाम्पल घेऊयात, जरा गरजेचे आहे ते आपल्याला. फक्त लॉक टेबल तुमचं आता झालं आहे त्यामुळे मी एक्झाम्पल याची घेऊ शकतो, ती घेतोय आपण एक्झाम्पल. तेव्हा आज या इन्स्टंटला या टॉपिकसाठी इथंच थांबतोय. पुढच्या लेक्चरला याच टॉपिकमधली एक्झाम्पल आणि टाईप्स ऑफ सेल्स नावाचं एक थिरॉटिकल आर्टिकल आहे, ते समजून देतो तुम्हाला मी. त्यामुळे त्या टॉपिकसाठी त्या ठिकाणी आपण परत एकदा भेटतोय. आजच्या पुरतं धन्यवाद.